सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव काय? माझं नाव मदन देवकते. बरं बरं. राहायला कुठे सर आपण? मी नाशिक आगर टाकलं. बरं. सर आपल्याला काय त्रास होता? मला दोन्ही खुब्यांचा प्रॉब्लेम होता. दोघं खुब्यांचा म्हणजे बॉलचा त्रास होता. मग त्याच्यावर कुठे कुठे ट्रीटमेंट केली आपण? बरंच ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखवलं पण आपलं ऑपरेशनच सांगितलेलं होतं. हां का? मग आता ऑपरेशन केलं की नाही केलं? नाही केलं. मग आता काय ट्रीटमेंट चालू आहे तुमच्यावर? मी आपले बाबा रेड्डी बाबा आहेत ना बळी मंदिरला, हं. त्यांच्याकडे ते फिजिओथेरपी आणि ॲक्युथेरपी. ॲक्युथेरपी बरं. किती दिवस करताय? किती दिवसापासून मी ती तसं एक समजा 4-5 महिने झाले करताय? असं कंटिन्यू. म्हणजे किती वेळेस केलं तुम्ही असं? पहिले 1 महिना केलं कंटिन्यू, हां. महिन्याला तर समजा 2-3 वेळेस. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडली. नाही, मग आता किती टक्के रिझल्ट आहे तुम्हाला? मला 80% झाले. आणि ऑपरेशनला किती पैसे सांगितले होते? 1.5 लाख रुपये. मग आता तुम्हाला इथं किती खर्च आला? तरी साधारण 20-30 हजार रुपये आले. 20,000मध्ये 1.5 लाख कुठे आणि 20,000. तरी पण तुम्ही आता ह्या ट्रीटमेंटने किती सॅटिस्फाईड आहात? किती टक्के तुम्हाला आराम मिळाला? 80% तरी. 80%. आणि ऑपरेशन केलं असतं तर तुम्हाला 2-3 महिने परत घरी थांबावं लागलं असतं. बेड रेस्ट घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे तो खर्च पण. आता तुम्ही ट्रीटमेंट करताय, तुमचं काम चालू आहे की बंद केलं बाबांनी? नाही, चालूच आहे. आणि किती गोळ्या औषध दिल्या? आता सध्या तर औषध आता बंद आहे. म्हणजे बाबांनी काय दिलं? त्यांनी ते तुमचं आयुर्वेदिक जे आहे हां, म्हणजे पावडर वगैरे तेवढंच दिलं, जास्त काही नाही ना? जास्त काही नाही. बरं. म्हणजे तुम्ही इथं येऊन सॅटिस्फाईड आहात? हो, 100%. असं कितीतरी लोकांना प्रॉब्लेम असतो मार्केटमध्ये, बरोबर? तर असे काही लोक आले तर तुम्ही त्यांना सजेस्ट करणार? 100%. बरं. बाबांचं ट्रीटमेंट कुठे चालतं माहिती आहे तुम्हाला? हो, आपलं बळी मंदिर, बळी मंदिर सेंटरजवळ, बरोबर? बाबांचं नाव काय? रेड्डी बाबा. बरं. धन्यवाद तुमचं. तुम्ही रिव्ह्यूज दिला. आता काही लोकांना तुम्ही सांगून इथं पाठवलं हो. तर त्यांना पण त्यांचा तो त्रास ते रिपेअर करून घेऊ शकतात. नक्की एकदा भेट द्या ऑपरेशन करण्यापूर्वी. अशी तुमची इच्छा आहे? बरोबर. धन्यवाद.